तर इकडे ईश्वरपूरमध्ये पवारांच्या एनसीपीचे आनंदराव मुरगुंडे हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। ईश्वरपूरमधून पवारांच्या एनसीपीचे आनंदराव मुरगुंडे हे आघाडीवर। ईश्वरपूरमध्ये पवारांच्या एनसीपीचे आनंदराव मुरगुंडे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून काही मोठ्या सभा ज्या आहेत त्या झालेल्या नाही असं चित्र तरी पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आता निकालांच्या आकडेवारीवर होताना आपण पाहताय। यानंतर गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप या सध्या आघाडीवर आहे। गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप आता आघाडीवर। भगूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विजयी झालेली आहे। भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत। भगूरमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला मुंडे या सध्या आघाडीवर आहेत। गंगाखेडमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। धनंजय मुंडे यांच्या भगिनी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि उर्मिला केंद्रे या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांच्या बहीण ज्या आहेत त्या आघाडीवर आहेत। उर्मिला केंद्रे आता सध्या गंगाखेडमधून आघाडीवर। भाजप 107, शिवसेना 42, तर गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांची बहीण आघाडीवर। पुन्हा एकदा आकडेवारी आपण या ठिकाणी बघूयात। गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप या आघाडीवर आहेत। भगूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत। भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांची बहीण आघाडीवर आहे। उर्मिला केंद्रे या इथून आघाडीवर आहेत। महायुती 180, तर महाविकास आघाडी आता 34 जागांवर। 106 जागांवर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। शिवसेना 42, राष्ट्रवादी 32। संपूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहत आहोत। गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे या आघाडीवर आहेत। कोणाची बहीण, भाऊ, कोणाचे सासरे तर कोणाची पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। कळमनुरीमधून शिंदे सेनेच्या अश्लेषा चौधरी 700 मतांनी सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। कळमनुरीमध्ये शिंदे सेनेच्या अश्लेषा चौधरी 700 मतांनी आघाडीवर। कळमनुरीमध्ये शिंदेच्या उमेदवार आघाडीवर आहेत। अश्लेषा चौधरी या 700 मतांनी कळमनुरीमधून आघाडीवर। तर भाजप कार्यालयामध्ये TV9 पाहिलं जाते। TV9 वर हा संपूर्ण निकाल जो आहे तो पाहिला जातोय। भाजपचं हे कार्यालय आहे। भाजपच्या कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त विश्वास TV9 वर दर्शवण्यात आलाय आणि इथे आपण पाहतो की TV9 वर हा संपूर्ण निकाल जो आहे तो पाहिला जात आहे। कोण विजयी झाला, कोण पराभूत झाला हे तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेलच। तर ठिकठिकाणी अशा स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत ज्यावर TV9 वर हा निकाल पाहिला जातोय। महायुती 178, तर महाविकास आघाडी 35 जागांवर। सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप 105 जागांवर। निवडणुका म्हणजे TV9 मराठी, अचूक आणि वेगवान निकाल म्हणजे TV9 मराठी। साताऱ्यामधले अपडेट्स आपण पाहताय। रहमतपूरमधून दादांच्या पक्षाच्या नंदना ज्या आहेत त्या सध्या आघाडीवर आहेत। दौंड नगर परिषदेमध्ये दुर्गादेवी जगदाळे या आघाडीवर। बारामती, माळेगाव, दौंड, इंदापूरमध्ये दादांची राष्ट्रवादी ही सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। महत्त्वाची बातमी, फुलंब्रीमधून ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। भाजपला या ठिकाणी धक्का बसलेला आहे। ठाकरे सेनेचे राजेंद्र ठोंबरे या ठिकाणी आघाडीवर आहेत। अपडेट